काहीतरी चटपटीत खायचं आहे तर हा कैरीचा भात तुम्ही नक्की बनवू शकता। उन्हाळ्यामध्ये मुलं घरी असतात तर त्यांच्यासाठी हा नक्की बनवा। यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे। कैरी जास्त आंबट घ्यायची नाही, किसून घेतलेली आहे। आता एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे। जिरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे टाकून घेतलेत। शेंगदाणे थोडेसे परतून झाल्यानंतर यामध्ये चणा डाळ टाकायची आहे व दोन्ही पण रंग बदलेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। चणा डाळ व शेंगदाणे चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे। उडदाची डाळ, 2 लवंगा, त्याचप्रमाणे 2 बेडग्या मिरच्या व थोडेसे तीळ टाकून घेतलेत। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आता ही साऊथ इंडियन डिश आहे तर कढीपत्ता हा टाकलाच पाहिजे। 2 हिरव्या मिरच्या व आलं किसून टाकलेलं आहे। यामध्ये कांदा आणि लसूण घातला जात नाही, कारण कर्नाटकमध्ये हा भात प्रसाद म्हणून वाटला जातो। आता यामध्ये जी किसलेली कैरी आहे ती टाकून घ्यायची आहे। कैरीच्या सीझनमध्येच हा भात करता येतो, त्यामुळे तुम्ही नक्की करा। कर्नाटकात मंदिरामध्ये हा प्रसाद म्हणून दिला जातो। इतर वेळेला चिंच टाकून हा भात बनवतात, पण उन्हाळ्यामध्ये कैरी टाकून हा भात बनवला जातो। आता यामध्ये चवीनुसार मीठ व थोडीशी हळद टाकायची आहे व पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्ही कोणताही भात टाकू शकता, ताजा टाका, शिळा टाका, कोणताही टाका। यामध्ये थोडासा गूळ टाकून घेतला आहे, कारण त्यामुळे चव बॅलन्स होते। गूळ हा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचा किंवा नका टाकू। आता शिजवलेला भात टाकून घेऊयात यामध्ये। हा कैरीचा भात उन्हाळ्यामध्ये खूप छान लागतो, नक्की करा। एकसारखं करून घ्यायचं। पाहू शकता रंगसुद्धा खूप छान असा आलेला आहे। कोथिंबीर टाकून खायला घ्यायचं आहे, पण सबस्क्राईब करून जायचं आहे।